तर ओबीसी समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे आपण पाहतोय। रस्त्यावर सध्या टायर जाळून निषेध व्यक्त केला जातोय। ओबीसी आंदोलकांकडून ही जाळपोळ सध्या सुरू आहे आपण पाहतोय। लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू असतानाच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक ओबीसी कार्यकर्ते हे त्यांच्या भेटीगाठी घेतात। मात्र त्यांची प्रकृती काहीशी खालवल्यामुळे आता ओबीसी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतं असं सुद्धा मत मांडलं जातंय। अक्षय शिंदे आपल्याला अधिकची माहिती देतात। अक्षय, सध्या ओबीसी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर आपण पाहिलं तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके जे त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यामुळे ओबीसी बांधव जे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जर ब्रेकिंग बातमी म्हटलं तर जालन्यातील धुळे सोलापूर जो महामार्ग आहे वडीगोद्री जवळचा, तिथे पुन्हा एकदा आंदोलकांनी जे ते रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि टायर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दुसरीकडे पाहिलं आपण तर महाराष्ट्र राज्यभरातून जे ओबीसी बांधव जे आहे ते वडीगोद्रीमध्ये हाकेंना पाठिंबा देण्यासाठी जे दाखल होत आहे। दुसरीकडे सरकारचं कोणतंही म्हणजे सरकारकडून कोणताही हाकेंशी बोलण्याचा संपर्क झालेला नाही, त्यामुळे आज सरकारकडनं कोणी येतं का हे आपल्याला बघावं लागेल। मात्र दुसरीकडे पाहिलं तर ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो। निश्चित, मात्र पोलिसांकडून या संदर्भात काही कारवाई केली जाते का किंवा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय का? खरं तर आपण पाहिलं तर काल ओबीसी समाज आक्रमक झाला होता आणि त्यानंतर जालन्यातील गोंदी आणि अंबड पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 37 ओबीसी आंदोलकांवरती जे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आणि आता आपण जे दृश्यामध्ये बघतो त्यामध्ये पोलिसांकडून सातत्यानं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की रस्ता रोको करू नका, अशा प्रकारची विनंती देखील पोलिसांकडून केली जात आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय। पोलिसांची मोठी तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र ओबीसी समाजाचे हे कार्यकर्ते आणि आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे। धुळे सोलापूर महामार्गावर या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। जालन्याच्या ओबीसी आंदोलक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। तर रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके यांचं उपोषण सध्या सुरू असून त्यांची प्रकृती काहीशी खालावली आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातोय या आरोपाखाली आता ओबीसी समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र आहे। मोठी बातमी समोर येते। जालन्यामध्ये ओबीसी संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय। हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धुळे सोलापूर महामार्गावरती पुन्हा एकदा रास्ता रोको करण्यात आलाय। अधिकची माहिती आपल्याला अक्षय देतात। अक्षय, आपण पाहतोय जालन्यामध्ये ओबीसी संघटनांकडून रास्ता रोको करण्यात येतो आणि रस्त्यावर टायर जाळून निषेध सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके जे आहे त्यांची तब्येत खालावताना पाहायला मिळत आहे आणि राज्यभरातून ओबीसी बांधव जे ते वडीगोद्रीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण हे बघितलं तर काल याच ठिकाणी ओबीसी बांधव जो तो आक्रमक झाला होता आणि रस्ता रोको त्यांनी केलेला होता। आज देखील त्याच ठिकाणी ओबीसी बांधवांनी ओबीसी आंदोलकाकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांनी त्यांना रस्ता रोको करण्यापासून थांबवलेला आहे। दुसरीकडे टायर जाळून जो आहे त्यांनी सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ओबीसी बांधव जे ते राज्यभरामधून वडीगोद्रीमध्ये दाखल होत आहे आणि काही आंदोलक जे ते वडीगोद्रीमध्ये येत असतानाच त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि रस्त्यावर टायर जाळून जे आहे ते आपला निषेध सरकारचा नोंदवलेला आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पोलिसांकडनं आंदोलकांना वारंवार रस्ता रोको करू नका अशी विनंती केली जात आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्याकडनं देखील ओबीसी बांधवांना जे आहे ते रस्ता रोको करू नका अशी प्रकारची विनंती आणि आवाहन केलं जात आहे। सध्या या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि आंदोलक देखील या ठिकाणी नाहीये। निश्चित, अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। जालन्याची सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। जालन्यामध्ये ओबीसी संघटनांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। तसंच रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय। हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे सोलापूर महामार्गावरती पुन्हा एकदा रास्ता रोको करण्यात आलाय। पुन्हा एकदा आपण अक्षय शिंदे यांच्याकडे जाऊयात। अक्षय, सध्याची काय परिस्थिती आहे? पोलिसांकडून कशा पद्धतीने आंदोलकांना समजवण्यासाठी प्रयत्न केला जातोय? खरं तर आपण पाहिलं तर पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं देखील वारंवार आंदोलकांना जे आहे
ते समजवण्याचा प्रयत्न केला जातो की सरकार पातळीवर जे आहे तुमच्या मागण्यावर विचार सुरू असल्यास देखील आंदोलकांना समजवण्यात येते। मात्र आंदोलक जे आहे त्यांनी अशी भूमिका घेतलेली सरकार ओबीसींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, मुद्दामून दुर्लक्ष करत आहे, अशा प्रकारचा आरोप देखील जो आहे तो ओबीसी आंदोलक करताना दिसत आहे। त्यामुळं कुठेतरी ओबीसी आंदोलक जे ते आक्रमक होताना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जालन्यातील अंबड शहर जे आहे ते ओबीसी सकल ओबीसी समाजाकडून बंदची हाक जी आहे ती अंबड शहर देण्यात आलेली आहे। आणि काल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो आहे ते ओबीसी समाज आक्रमक झालेला होता आणि काल देखील रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला होता। जर आपण पाहिलं तर काल रात्री देखील जामखेड फाटा जो आहे त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे पाहिलं आपण तर पोलिसांकडून देखील 37 ओबीसी आंदोलकांवरती जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आणि त्यामुळे पोलीस जे आहे ते वारंवार आंदोलकांना जे आहे ते विनंती करतायत की रस्ता रोको करू नका, अशा प्रकारची विनंती देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे। अक्षय, कुणाच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सुरू आहे याची काही माहिती आपल्याला तपशील काही प्राप्त होत आहेत का आणि त्यांचा पोलीस प्रशासनाशी काही संवाद सुरू आहे का? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाही, मात्र आपण पाहतोय ओबीसी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या आहे। धुळे सोलापूर महामार्गावर जामखेड फाटा इथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि याच वेळी टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त केलाय। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक सुद्धा दिलेली आहे। आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला जालन्यामध्ये पाहायला मिळतंय। ओबीसी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या। धुळे सोलापूर महामार्गावर जामखेड फाटा इथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। लक्ष्मण हाके यांचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस असून आपण पाहतोय त्यांची प्रकृती काहीशी खालावली आणि त्याचमुळे ओबीसी संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत।